मंडळी, राज्यसभेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत। यावेळी 7 जागांसाठी निवडणूक होणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार का? आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर पवार राज्यसभेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः पवारांची इच्छा। जर त्यांनी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तर त्यांचा विजय कठीण मानला जात नाही। सध्या त्यांच्या पक्षाचे सुमारे 10 आमदार तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे सुमारे 20 आमदार असे मिळून जवळपास 30 मतांचे पाठबळ आहे। राज्यसभेसाठी विजयासाठी साधारण 37 आमदारांची गरज असते। अशा वेळी अजित पवार गटातील अतिरिक्त मते आणि लहान पक्षांचे समर्थन मिळाल्यास पवार यांचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो। जर शरद पवार मैदानात उतरले तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही वर्तवली जाते। मात्र इथे एक ट्विस्ट आहे। 2 वर्षांपूर्वी पवारांनी नवीन पिढीला संधी दिली पाहिजे, मी कुठेतरी थांबले पाहिजे असं म्हणत निवृत्तीचे संकेत दिले होते। पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत ते आपल्या भूमिकेवर कायम राहतील का, हा मोठा प्रश्न आहे। दरम्यान पवारांना राज्यसभेत जायचे असेल तर भाजपचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्य महत्त्वाचे ठरू शकते। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा।